नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या 2026च्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी 12 मोठ्या योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. पण फक्त ही एकच नाही, या बजेटमध्ये अजून 11 मोठ्या योजना जाहीर झाल्या आहेत, ज्यांचा फायदा लाखो लोकांना होऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपण सर्व 12 योजना सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. पहिली योजना, लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाणार आहे. सरकारचा उद्देश असा आहे की महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे आणि त्यांना घर खर्चासाठी मदत मिळणे. या योजनेमुळे लाखो महिलांना थेट फायदा होणार आहे. योजना नंबर 2, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना. राज्यातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी नवीन शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेमुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळेल. योजना नंबर 3, शेतकरी सहाय्य योजना. शेतकऱ्यांसाठी सरकारने नवीन अनुदान योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत शेतीसाठी लागणाऱ्या साधनांवर आणि खर्चांवर सरकार मदत देणार आहे. योजना नंबर 4, युवक रोजगार योजना. राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी रोजगार निर्मिती योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे हजारो तरुणांना नोकरीची संधी मिळू शकते. योजना नंबर 5, मोफत आरोग्य सुविधा. गरीब कुटुंबासाठी मोफत आरोग्य सुविधा आणि उपचार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. योजना नंबर 6, महिला व्यवसाय योजना. महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत आणि कर्ज योजना देण्यात येणार आहे. योजना नंबर 7, ग्रामीण विकास योजना. गावातील रस्ते, पाणी आणि सुविधा सुधारण्यासाठी सरकारने मोठा निधी जाहीर केला आहे. आता पाहूया योजना नंबर 8, घरकुल योजना. गरीब आणि गरजू लोकांसाठी नवीन घरकुल योजना राबवली जाणार आहे. योजना नंबर 9, शिक्षण सुविधा योजना. शाळा आणि कॉलेजमध्ये नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी दिला जाणार आहे. आता आपण पाहू योजना नंबर 10, महिला सुरक्षा योजना. महिलांच्या सुरक्षेसाठी नवीन उपाययोजना आणि योजना सुरू केल्या जाणार आहेत. योजना नंबर 11, उद्योग प्रोत्साहन योजना. लघु उद्योग आणि व्यवसाय वाढवण्यासाठी सरकार विशेष योजना आणणार आहे. आता लास्ट योजना आपण पाहणार आहोत. योजना नंबर 12, सामाजिक कल्याण योजना. गरजू आणि गरीब लोकांसाठी विविध सामाजिक कल्याण योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. म्हणजेच महाराष्ट्राच्या 2026च्या बजेटमध्ये मोठ्या योजना जाहीर झाल्या आहेत, ज्यांचा फायदा महिलांना, शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना आणि तरुणांना होऊ शकतो. आता या योजना प्रत्यक्षात किती प्रभावी ठरतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या योजनाबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा